हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुचरित्र पारायण पूजा साध्या पद्धतीने कशी मांडावी, संकल्प कसा घ्यावा, पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं, त्याचे काही नियम आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही चॅनल सबस्क्राईब करा. पूजा मांडण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करावी. नंतर तुम्ही चौरंग किंवा पाट घ्या, त्याच्यावरती तुम्ही लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरा. त्यावरती तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे, किंवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घ्या, तो स्वच्छ पुसा, किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करा. त्यानंतर तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे. कलशावरती स्वस्तिक काढायचा आहे, कुंकवाच्या रेषा ओढायच्या आहेत. कलशामध्ये पाणी, त्याच्यामध्ये 1 रुपया, त्यानंतर सुपारी, हळद, कुंकू, अक्षता, फूल ठेवायचं आहे. कलशावरती तुम्हाला नागिनीची 5 किंवा 7 पाने किंवा तुम्ही आंब्याचे डहाळेही ठेवू शकता. त्यावरती तुम्हाला नारळ म्हणजे श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळावरतीही तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तांदळाची रास घालून त्या ठिकाणी हा कलश ठेवायचा आहे. त्यानंतर दत्त महाराजांच्या फोटोसमोर तुम्हाला एका छोट्या वाटीमध्ये खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. एका छोट्या कलशामध्ये पाणी ठेवायचं आहे, जो कलश आपण देवासाठी वापरतो. जर तुमच्याकडे कलश नसेल तर तुम्ही एका पेल्यामध्ये पाणी ठेवलं तरी चालेल, पण ते झाकून ठेवावं. जर तुमच्याकडे जपमाळ असेल तर ती जपमाळही त्या ठिकाणी ठेवावे. तुमच्या यथाशक्तीनुसार त्या ठिकाणी फळे ठेवावी. त्याच्यानंतर समोर एक पाट मांडावा. त्यावरतीही लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरावं. त्याच्यावरती गुरुचरित्र पारायण पोथी ठेवावी. ही पोथी नेहमी झाकून ठेवावी. जेव्हा तुम्हाला वाचायचं आहे तेव्हाच ती उघडावी. त्यावरती हळद, आणि या सर्व पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहावीत. दत्त महाराजांना फुलांचा हार घालावा. धूप, दीप, अगरबत्ती लावावी. अखंड दिवा लावावा. त्या दिव्याचीही तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. या पाटाच्या कडेने छान रांगोळी काढावी. कोणतीही पूजा किंवा कोणतंही पारायण करताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे, तरच ती पूजा सफल होते. आता कोणतंही पारायण करण्याआधी आपल्याला संकल्प करावा लागतो. तर तो संकल्प कसा करायचा आहे? तुम्हाला एक ताम्हण घ्यायचा आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्ही 1 चमचाभर पाणी घ्या. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्या. आणि तुम्ही तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, तुमचं गोत्र काय आहे. तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप म्हणू शकता. तुम्ही हे पारायण का करत आहात, त्याच्यामागे तुमची काय इच्छा आहे, काय मनोकामना आहे, हे स्वामींना, हे दत्त महाराजांना तुम्ही सांगा. दत्त महाराजांची तुम्ही या 7 दिवसामध्ये काय सेवा करणार आहे हेही तुम्ही दत्त महाराजांना सांगा, आणि कबूल केल्याप्रमाणे तुम्ही ही सेवा करा. दत्त महाराजांना तुम्ही असं म्हणा की दत्त महाराज, मी माझ्या या इच्छेसाठी हे पारायण करत आहे. हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. हे पारायण करताना माझ्याकडून काही चुकलं तर मला क्षमा करा, असं बोलायचं आहे. आणि हे जे पाणी हातातलं आहे ते तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. हे ताम्हणातलं पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही संकल्प करायचा आहे. कुठलंही पारायण करताना संकल्प केला तरच त्या पारायणाचं फळ मिळतं आणि ते पारायण पूर्ण होतं. तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मांडायची आहे. संकल्प घ्यायचा आहे आणि कुठलीही पूजा करताना आपल्याला आसन घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. दत्त महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.